आताच्या स्थायी समितीच्या मीटिंगमधूनच जस्ट आम्ही या ठिकाणी आलो। महिला बालकल्याणाचा विषय सातत्याने जो पेपरला आपला येऊन राहिला, मी या अगोदरच 1 महिन्याच्या अगोदरच याची तक्रार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली होती। ही तक्राराची माझ्याजवळ ती कॉपी आहे आणि त्या तक्रारीनुसार या विभागाच्या नुसार एक समिती बसून त्याची सखोल चौकशी या ठिकाणी लावण्यात आली होती। आणि या सभागृहामध्ये सुरुवातीलाच सभागृह सुरू असतानाच या ठिकाणी प्रथम आम्ही मागणी केली की आपल्या समितीचा अहवाल या सभागृहापुढे आपण वाचून दाखवा। जेव्हा समितीचा अहवाल या समोर आला, या समितीच्या अहवालामध्ये काही त्रुट्या जरूर आम्हाला दिसल्या, परंतु त्याचा पाठपुरावा त्यांनी 3 दिवस आम्हाला मागितले आणि त्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये ज्या ज्या सूचना आज आम्ही केल्या, बाकीचा जो अहवाल वाचत असताना 1,06,00,000 निधीचा जो घोटाळा आहे तो आजच्या या समितीच्या पूर्ण अहवालामध्ये स्पष्ट पद्धतीने दिसून आला। कुठल्याही पद्धतीची पूर्ण प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने पूर्ण प्रक्रिया राबवून या जिल्हा परिषदमध्ये मला असं वाटते की महाघोटाळा अशा पद्धतीचं चित्र या जिल्हा परिषदमध्ये आजच्या या सभागृहामध्ये आढळून आलं आहे। याच्यामध्ये आम्ही मागणी केली, या घोटाळ्याच्या पाठीमागं एकटे CDPOच नाही, या संपूर्ण तालुक्यामधले जे CDPO असतील, इथले अधिकारी असतील, एवढा मोठा घोटाळा करत असताना कोणाच्या पदाधिकाऱ्याचा किंवा कोणाच्या मोठ्या अधिकाऱ्याचा किंवा इथल्या स्थानिक मोठ्या पदाधिकाऱ्याचा किती मोठा हात आहे आणि या जो ज्या काही पदाधिकाऱ्याचा हात असेल त्याच्याकडून 104 कोटी वसूल करावे, त्या अधिकाऱ्याकडून हे पैसे वसूल करावे। केंद्र शासनाची योजना आहे आणि केंद्र शासनाच्या केंद्र शासन एकीकडे जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी चिल्लावतात की आम्हाला केंद्र शासन पैसे देत नाही, आणि केंद्र शासनाने जर हे पैसे दिले असन अशा पद्धतीनं आचारसंहिता लागायच्या पहिले सर्व नियमाची पालवणी करून आजच्या त्यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे की मोठा महाघोटाळा या जिल्हा परिषदमध्ये हा बाहेर निघालेला आहे। आणि याच्यामध्ये आज सभागृहामध्ये सन्माननीय CEO मॅडम, सर्व सभापती, सर्व जे सभागृहामध्ये सदस्य होते त्यांनी एकच मागणी केली की या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे, आपल्या केंद्र सरकारचे त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश या सभागृहामध्ये आम्ही या लोकांना म्हणजे स्टँडिंग मंचच्या मीटिंगमध्ये आजच्या याच्यामध्ये मागणी केली। त्याला अध्यक्षांनी रुलिंगसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे।